काटोल तालुक्यांतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद माध्यमिक शाळा काटोल येथे मॅजिक बस फाउंडेशनचे दिशा प्रकल्प अंतर्गत बालकांचे हक्क या विषयावर कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं। कार्यक्रमाचे अध्यक्ष फौजदारी व दिवाणी न्यायाधीश काटोलचे MV चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना हिरवी झेंडी दाखवून समाजाला बालहक्काची जाणीव देण्याकरता रॅलीची सुरुवात करण्यात आली। विविध मुद्द्यांवर व सुरक्षा संरक्षणाची माहिती त्यांनी दिली। न्यायाधीश AR अभ्यंकर यांनी विद्यार्थ्यांना पोक्सो कायद्याबद्दल मार्गदर्शन केलं। अध्यक्ष काटोल तालुका वकील संघ दीपक केणे, प्रमुख वक्ते संजय देशमुख यांनी बाल न्याय मंडळ कायदा विद्यार्थ्यांना समजावून सांगितला। ॲडव्होकेट वंदना चौधरी यांनी मुलींच्या सुरक्षेबद्दल चर्चा केली। या प्रसंगी गटविकास अधिकारी दिनेश धवड, गटशिक्षणाधिकारी निक्की परमानंद, वरिष्ठ प्रबंधक दिशा फाउंडेशन रोजालीन पटनायक, अनिल राऊत, सुनील सवई, दीपक तिरपुडे प्रामुख्याने उपस्थित होते। उसे मारते थे, उसे पीटते थे, उस पर अत्याचार कर रहे थे और जब अति हो गई तो भगवान से विलास कहा गया और भगवान ने दीपा को भेजा फरिश्ते के रूप में। इस तरह रेणु को अच्छी एक माँ मिल गई और दीपा को एक बेटी मिल गई। दिशा प्रकल्पाच्या शिक्षिका प्रियंका मुन यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं। विदर्भ न्यूजसाठी नागपूरहून जितेंद्र उके यांचा हा वृत्तांत।